नमस्कार. विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आपण विदर्भातल्या एका अशा उमेदवाराशी चर्चा करतोय ज्यानं आपल्या वडिलांच्या परंपरागत मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळवली आहे. चर्चा आहे सलील अनिल देशमुख यांची. सलील अनिल देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. गेल्या 5 वर्षातल्या महत्त्वाच्या कालावधीमध्ये अनिल देशमुख तुरुंगातल्या एकूणच प्रसंगांबाबतीत सध्या अधिक बोलतायत आणि त्याच निमित्तानं आत्ताही निवडणुकीत ते असतील अशी अपेक्षा होती. पण सलीलजी, धन्यवाद, आपण जोडले गेलात त्याबद्दल. आणि या निमित्तानं आपल्याशी चर्चेची सुरुवात करत असताना मला पहिला प्रश्न तर थेट हाच विचारावासा वाटतो की आपण भगवी टोपी घालून मुलाखतीला बसलेले आहात. राष्ट्रवादी काँग्रेसचा, पवारांच्या राष्ट्रवादीचा एखादा माणूस भगवी टोपी घालून मुलाखतीला का यावा? आपण मला विचारलं की माझं आपण भगवी टोपी घालून त्या ठिकाणी आले. भगवी टोपी हा त्या ठिकाणी हा वारकरी संप्रदायाचा टोपी आहे. पण आम्हाला सगळे लोक, आम्ही हिंदू धर्म असेल, सगळ्या धर्मांना मानणारे लोक आहे आणि सर्व धर्म संप्रदाय असेल किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेल्या मार्गावर आम्ही चालणारे लोक आहे. म्हणून आमच्यासाठी ही टोपीला त्या ठिकाणी महत्व आहे. म्हणून ही टोपी पण त्या ठिकाणी सातत्याने मी घालतो. आता निवडणुकीत नाही, मागील काळामध्ये पण घालवतो आणि पुढे पण घालू. जी, मला या निमित्तानं पटकन मग विचारायचं आहे की तुम्ही विदर्भातल्या प्रचाराच्या निमित्तानं सक्रिय आहात, तिथे तुम्हाला भगव्याची मदत घ्यावी लागते का? निश्चित रूपाने आम्ही काय भगवी टोपी म्हणजे आज नुसतं निवडणुकी म्हणून नाही घातली. मागील काळामध्ये पण आम्हीच घालत आलो. जेव्हापासनं आपण पाहाल भगवा रंग, हिरवा रंग हे असा जो अपप्रचार विरोधी पक्षांनी त्या ठिकाणी केला, त्यापूर्वीपासून आम्ही हे न मानणारे लोक आहो आणि आम्ही सर्व धर्म संभाववाले लोक आहे त्या ठिकाणी. आणि सातत्याने आम्ही शेतकरी पुत्र, शेतकऱ्यांच्या समाजामध्ये राहणारे लोक, त्या ठिकाणी आमच्यासाठी हा काय नवीन नाही आहे. मग मला असा प्रश्न आपल्याला विचारावासा वाटतो की तुम्हाला मतदान करायचं असेल तर नक्की त्यासाठी काय कारणं असली पाहिजेत? आणि इतकंच नाही आहे तर हेही दिसतंय की तुम्ही आता वडिलांच्या ठिकाणी जागेवर लढता आहात. या स्थितीत तुम्ही त्यांना पर्याय देऊ इच्छिता का? म्हणजे त्यांच्या ऐवजी तुम्हाला उमेदवारी का? निश्चित रूपाने गेल्या 15 ते 20 वर्ष झाले या क्षेत्रामध्ये मी अनेक पद्धतीने त्या ठिकाणी सक्रिय आहे. मग ते आपण पाहाल शिक्षण क्षेत्रामध्ये काही सहयोगाच्या हिशोबाने मी सक्रिय आहे, आरोग्याच्या याच्या ठिकाणी मी सहयोगी त्या ठिकाणी सक्रिय आहे. अशा अनेक विविध उपक्रमांमध्ये माझं त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी माझं त्या ठिकाणी काम राहिलंय. लोकांच्या सुखदुःखात जाणं, लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणं, शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणं, या तरुण बेरोजगारांसाठी नवीन उपक्रम आणलं. आपण संविधानिक पदावर असताना या क्षेत्रासाठी मग ते कृषीपासनं तर मनरेगापर्यंत जितकेही विभाग त्या ठिकाणी महाराष्ट्र विभागाचे असतील, केंद्र विभागाचे असतील, त्याच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये कसा विकास होईल याच्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून प्रकल्प खेचून आणणारा हा सलील देशमुख आहे. बिलकुल, मी असाही प्रश्न आपल्याला विचारला होता की आपण अनिल देशमुखांची जागा घेऊ पाहताय का? आणि त्याचबरोबर मला हेही जाणून घ्यायचं आहे की अनिल देशमुखांना उमेदवारी का नाही मिळाली? नाही, अनिल देशमुखांना उमेदवारी न दिल्या गेल्याचा काही प्रश्नच उठत नाही. या ठिकाणी आपली जी उमेदवारी आहे, सन्मान्य शरद पवार साहेब असतील, राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील, अनिल देशमुख साहेब आहे यांच्या माध्यमातून दिली गेली आहे. म्हणून अनिल देशमुख आणि सलील देशमुख याच्यामध्ये वेगळं राहायचं काही कारण नाहीये. या ठिकाणी आमचे वडील अनिल बाबू देशमुख होते, त्यांच्यासाठी पण गेल्या अनेक वर्षापासून मी त्या ठिकाणी काम करूनच राहिलो आहे, त्यांच्यासाठी प्रचार करूनच राहिलो. आज पण ते माझ्यासोबत प्रचार आहेत. म्हणून अनिल देशमुखाला का दिली गेली नाही आणि सलील देशमुखाला का दिली गेली हा प्रश्नच मुळात फिट बसत नाही. बरं, मग आता एक आणखीन मुद्दा इथे असा उपस्थित राहतो की निवडणुकीच्या ऐन तोंडावरच अनिल देशमुखांना पुस्तक काढावंसं वाटलं का? कारण त्यांच्या पुस्तकाच्या संदर्भातले जे अनुभव आले आहेत सगळे, ते सगळे निवडणुकीच्याच कालावधीत येत आहेत. त्यांचे आरोप प्रत्यारोप सुरू झाले, ते अगदी सगळं निवडणुकीच्याच निमित्तानं होत आहे. जर इतकं काम करणारी आपण मंडळी आहात तर मुद्दा आणि पुस्तक या दोन गोष्टी आत्ता निवडणुकीच्या तोंडावर का? हे पुस्तक माननीय अनिल बाबू देशमुख यांनी त्या ठिकाणी प्रकाशित केलं आहे आणि याच्या संदर्भात जर का असून विस्तृतमध्ये पाहिजे तर तेच त्याच्यासाठी सांगतील. पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, या घटनांचा कुठंतरी मी अप्रत्यक्ष किंवा मी त्या ठिकाणी साक्षीदारी आहे आणि याच्यामध्ये असलेला शब्द त्या पुस्तकामधला खरा आहे.
की कशा पद्धतीने महाराष्ट्राची सत्ता पाडण्यासाठी हे सगळे गोष्टींचा उपयोग केला गेला आणि कुठल्या नीच स्तरावर उतरून या लोकांनी त्या ठिकाणी राजकारण केलं, याचं त्या ठिकाणी मी पण साक्षीदार आहे. कुठं म्हणजे प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्ष त्या ठिकाणी साक्षीदार आहे. त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी भोगलं आहे. आम्ही त्या ठिकाणी ती गोष्ट अंगावर काढली आहे. मी असेल, माझा परिवार असेल, माझे लहान वर्षाची 6 वर्षाची मुलगी असेल किंवा माझे इष्टमित्र असतील, माझे नातेवाईक असतील, आमचे जवळचे लोक असतील, त्यांच्यावर सुद्धा सातत्याने धाडी किंवा त्यांना धमकवायचं काम आणि धमकून अशा पद्धतीने ॲफिडेव्हिट की असे धंदे करायचं काम त्या ठिकाणी आम्ही स्वतः सोसलंय. म्हणून हे ठिकाणी त्या पुस्तकामधलं शब्दन शब्द खरा आहे. बिलकुल तुम्ही जे सांगता आहात ते तुमचे दावे विविध पद्धतीनं प्रतिवादित होत आहेत, तपासले जात आहेत, त्याची चर्चा सुरू आहे. पण मला एक भावनिक प्रश्न आपल्याला या निमित्तानं विचारायचा आहे की अनिल देशमुख तुरुंगामध्ये असताना नक्की काय भावना होत्या आणि तुमच्यासाठी सर्वात जास्त वेदनादायी त्यावेळेला काय होतं? नाही, एक गोष्ट आहे, मी आपल्याला सांगतो, ज्यावेळेस अनिल बाबू देशमुख तुरुंगात होते त्यावेळेस सातत्याने लोकांमध्ये पण मी जनसंपर्क कायम ठेवला. सातत्याने विकास कामं त्या ठिकाणी पाठपुरावा मी त्या ठिकाणी केला आणि लोकांच्या अडीअडचणीमध्ये मी त्या ठिकाणी धावून जायचा प्रयत्न केला. ज्यावेळेस माझ्या आईची पण तब्येत बरी नव्हती, ज्यावेळेस अनिल बाबू पण तुरुंगात होते, तेव्हा सुद्धा मी गव्हर्नमेंट मेडिकल हॉस्पिटल कॉलेजमध्ये जाऊन लोकांची तपासणी त्यासाठी लोकांना त्या ठिकाणी सहाय्यता झाली पाहिजे, डॉक्टर भेटले पाहिजे, त्यांना सगळे ते वैद्यकीय सुविधा भेटल्या पाहिजे, याच्यासाठी सातत्याने धावायचो. अनेक विषयांसाठी धावायचो, शेतकरी मोर्चांसाठी धावायचो, विविध उपक्रम, विविध विकास कामं त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी केले आणि त्या ठिकाणी करून आणले. हे माझे त्या ठिकाणी पाठपुरावा पुस्तिका आहे. याच्यामध्ये आपण जर का पाहिलं तर परिवहनपासनं तर कृषीपासनं तर गृह विभागापासनं सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी लेखाजोखा, हा सलील देशमुखाचा लेखाजोखा आहे की संविधानिक पदावर असताना गेल्या 5 वर्षापासून जेव्हा मी जिल्हा परिषदेचा सदस्य आहे त्यापासून मी काय केलं हे त्या ठिकाणी MIDC पासनं तर कृषी विभागापासनं तर परिवहन विभागापासनं तर सगळ्या सिंचन विभागापर्यंत, आणि या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी खऱ्या आहे. हे कागदावर आहे, याच्यावर त्या ठिकाणी GR आहेत, इत्तिवृत्तांत आहे, नोटिसेस आहे, नोटिफिकेशन आहे, मला आलेलं उत्तर आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा आम्ही त्या ठिकाणी केला. आणि हे सगळं नंतरच्या काळामध्ये आपण पाहाल, महायुतीची सत्ता आली, यांनी सुद्धा विरोध केला मला, पण तरीही त्यांच्या विरोध न जुमानता आम्ही त्या ठिकाणी हे कामं आपल्या मतदारसंघासाठी आणले. याचा मला त्या ठिकाणी आनंद आहे. जी, तुम्ही असं सांगता की तुम्हाला महायुतीनं त्रास दिला आणि दुसऱ्या बाजूला त्याच अनुषंगानं अनिल देशमुख सातत्यानं पुस्तक असो किंवा त्यांचे अनुभव असोत याबाबत खुलासे करताना दिसत आहेत. मग मला एक थेट प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की तुमच्या लेखी महाराष्ट्राचा राजकारणातला खलनायक कोण आहे? कारण अनिल बाबू सातत्यानं नावं घेत असतात, तुम्हाला नावं घ्यायची आहेत का? आता खलनायक कोण विदर्भाच्या राजकारणाचे किंवा महाराष्ट्राच्या राज्याचं ते आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. मला वेगळं सांगण्याची काही गरज नाही आहे. आज महाराष्ट्राच्या कुठल्याही गावातल्या कोपऱ्यात तुम्ही गेले, त्यांना जर का विचारलं की महाराष्ट्राचं राजकारण कोणी खराब केलं, तर सगळ्यांच्या तोंडातनं तेच नाव निघतं जे तुमच्या मनात आहे. माझ्या तोंडातून नाव काढायचे काही कारण नाही आहे. आपल्या सगळ्यांना माहिती तो कोण आहे. जी, सलीलजी, आपण निवडणूक लढत असताना मग आता विविध डावपेचही आखले जात आहेत. चक्क तुमच्या समोर अनिल देशमुख नावाचा उमेदवार आहे, घड्याळ त्याचं चिन्ह आहे. या सगळ्या गोष्टी कुणाच्या फायद्याच्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी का होत आहेत? नाही, मला आपल्याला सांगायचं आहे की या ठिकाणी महाविकास आघाडीचं वातावरण किंवा आपले असलेला जनसंपर्क, आपली असलेली सेवा, आपण प्रामाणिकतेने अंतःकरणापासून केलेला पाठपुरावा किंवा त्या लोकांचे विकास कामं हे लोकांच्या नजरेपुढे आहे. म्हणून त्या ठिकाणी आतून दुसरं काही व्हायचं, इकडं काही मला इकडचा निकाल अजून काही वेगळा लागेल असं कोणाला काही त्या ठिकाणी वाटत नाही. अशाच वेळेस जेव्हा विरोधकांचे धाबे दणाणले जातात त्यावेळेस अशा पद्धतीचे खेळ खेळले जातात. त्यावेळेस त्यांनी आता पुढे आपण पाहायला अनिल देशमुख अनिल शंकरराव देशमुख नावाच्या त्या ठिकाणी आणलं, त्याला घड्याळ चिन्ह देऊ केलंय, त्याला पहिल्या क्रमांकावर ठेवायचा प्रयत्न केला. अशा पद्धतीने त्यांना वाटत असेल की मतांचं विभाजन होईल किंवा लोक काटोल आणि नरखेड विधानसभा क्षेत्रांच्या मतदारांना त्या ठिकाणी ते विरोधक उल्लू बनवतील, तर त्यांना समजलं पाहिजे ते स्वतःच उल्लू आहे. इथच्या विधानसभा क्षेत्राचे लोक फार हुशार आहे, जाणकार आहे. योग्य व्यक्तीला, योग्य माणसाला ते नक्कीच मतदान करतात. हे आमचा इतिहास आहे. जी जी, मग मला एका गोष्टीचा खुलासा आपण करा. अनिल बाबू तर म्हणतात की फडणवीसांना ते सत्तेत आल्यास तुरुंगात टाकतील, फडणवीसांवर त्यांचा बऱ्याचदा राग व्यक्त होतो. आता उमेदवार अनिल बाबू नाही आहेत, उमेदवार तुम्ही आहात.
समजा उद्या सत्ता आली मवियाची आणि तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही फडणवीसांना तुरुंगात टाकणार आहात? फडणवीसांना तुरुंगात आमचं टाकायचं काही कारण नाही. ज्यांनी जे कृत्य केलं आहे ते कृत्य त्यांना येणाऱ्या दिवसामध्ये भोगावं लागणार आहे. आम्ही काय न्यायाधीश नाही, आम्ही काय प्रशासन नाही, आम्ही काय पोलीस नाही. त्या ठिकाणी ज्यांनी जे कृत्य केलं त्याला त्या ठिकाणी घाबरायची काही गरज नाही. असेल तर त्यांनी त्या ठिकाणी जनतेपुढे त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आणि ज्याचं जे जे ज्यांनी जे पेरलंय ते त्या ठिकाणी उगवणार आहे. म्हणून आम्ही काही करू कोणाचा तुरुंगात टाकणार आहे आम्ही असे कोणी लोक नाहीये ना. आम्ही इतक्या वर्षापासून आमच्याकडे सत्ता होती तर कोणाचा द्वेष करा, कोणाला जाणीवपूर्वक केसेस लावा, कोणाला फसवा, कोणाच्या नावाचे प्रॉपर्टी आपल्याकडे करून घ्या, ठेकेदारी आपल्याकडे करून घ्या. अशा पद्धतीचं एकही जर का तुम्हाला भेटलं असेल विषय तर त्या ठिकाणी आम्ही सांगा, तुम्ही आम्हाला सांगा. अशा पद्धतीचं वर्तन आमचं कधीच नसलंय. उलट उलट आमचे भागातले आमचे सगळे लोक आमची तक्रार करतात की ज्या लोकांनी तुमचा विरोध केला, ज्या लोकांनी तुमचा तीव्र विरोध केला, काय काय तुमच्याबद्दल उलट सुलट बोलले, ते सुद्धा तुमच्याकडे आल्याच्या नंतर तुम्ही त्यांचे कामं करून दिले किंवा त्यांना पाहिजे ती शिक्षा जी त्यांना वाटते ती शिक्षा त्या ठिकाणी दिली नाही, असं सुद्धा आमच्याकडे आमचे लोक त्या ठिकाणी बोलतात. म्हणून ह्या ठिकाणी आम्ही सत्तेचा दुरुपयोग जी. केला असता तर पुन्हा आम्हाला त्या ठिकाणी सत्ता भेटलीच नसते किंवा इतक्या वर्षाचा लोकांचा विश्वास आमच्यावर राहिलाच नसता. मग मला आता या गोष्टीच्या बद्दलही आपल्याला विचारायचं आहे की आत्ता बोलता बोलता आपण असं म्हणालात की जो जसा वागला तो तसं भोगेल, कर्माची फळं भोगावी लागतील असं आपण म्हणता. इतका मोठा दृष्टांत आणि हा सिद्धांत आपल्याला का मांडावासा वाटतोय, याचा नक्की अर्थ काय आहे आणि कोणाबद्दल बोलताय? नक्की काय होईल त्याचं विस्तृत येणाऱ्या दिवसामध्ये लक्षात येईल. जे काही ज्यांनी जे केलं असेल त्याचे कर्माचे फळ त्याला त्या ठिकाणी भोगावे लागतील, असंच माझं त्या ठिकाणचं म्हणणं आहे. ठीक आहे, मग आता मी पटकन आपल्याला याही सांगितलं की पटकन सत्तेचा जी दुरुपयोग जी आम्ही या जी लोकांसारखा इतरांसारखा त्या ठिकाणी केला नाही. पण तसे आमचे सन्मान्य नेते शरद पवार साहेबांनी पण आम्हाला तशा पद्धतीचं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तसंच वर्तन राहिलं. कधी द्वेषापोटी, कधी आकाशापोटी, कधी सत्ता पलटवण्यासाठी, कधी कोणी आपल्या भागातला माणूस मोठा नाही झाला पाहिजे म्हणून अशा पद्धतीचे फालतू धंदे किंवा लोकांना फसवायचा, त्रास द्यायचा, त्यांच्या परिवाराला निस्तनाबून करायचा प्रयत्न करायचा, परिवार उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करायचा. आणि हे सगळं जाणीवपूर्वक जी षडयंत्र करून, कट कारस्थान करून, पूर्व नियोजित करून हे कोण करतंय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जी पण आत्ताच्या घडीला जर आपण थोडंसं इतिहासात डोकावलं तर जेव्हा मवियाचं सरकार आलं होतं तेव्हा याच अनिल देशमुखांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना तुरुंगात टाकण्याचे प्रयत्न झाले होते. कशा पद्धतीने ते सगळं षडयंत्र आखलं गेलं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला समोर आलेल्या आहेत, त्या इतिहासात नोंदवल्या गेलेल्या आहेत. आता आपण पुढे जाऊयात. राजकारणाच्या दृष्टीने मला विचारायचं आहे आपल्याला की मतदारसंघामध्ये आपल्या काही अडचणी होताना दिसतात, घटक पक्षामध्ये बंडखोरी झालेली आहे आणि हे सगळं काही कमी की मवियाच्या अंतर्गत प्राप्त स्थितीमध्ये जागा वाटपाच्या बाबतीत बऱ्यापैकी गोष्टी त्रासदायक झालेल्या दिसतात. काय कारण आहेत याची? ते जागा वाटपाच्या याच्यामध्ये मी सांगेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जे जागा आहे त्या जागेवर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायम आहे. या ठिकाणी आता मी जसं सांगितलं सगळ्यांना आपल्या पक्षाकडे उमेदवारी मागायचा त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या नेत्यांकडे, त्यांच्या पक्षाकडे त्यांना उमेदवारी मागायचा त्यांचा त्या ठिकाणी अधिकार आहे. आता याच्यानंतर ज्या पक्षामध्ये आपली उमेदवारी मागतो त्या ठिकाणी त्यांचे पक्ष नेतृत्व आणि त्यांचा पक्ष ते त्या व्यक्तीबद्दल येणाऱ्या दिवसामध्ये ठरवतील. आमच्याबद्दल विचारलं गेलं तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परिवारातले लोक, जो कोणी महाविकास आघाडीचा उमेदवार मागील काळामध्ये विधान परिषदेपासून तर लोकसभेपासून तर सगळ्या स्थानिक निवडणुकीपासून जो कोणी सहकार्याच्या निवडणुकीपर्यंत जो कुठला उमेदवार महाविकास आघाडीचा दिला त्याचा प्रामाणिक काम आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराने की आमच्या लोकांनी त्या ठिकाणी प्रामाणिकतेने तन मन धनाने त्या ठिकाणी केलंय. म्हणून आम्हाला त्या ठिकाणी विश्वास वाटतो की आमच्या मित्र पक्षापैकी जर का कोणी त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी मागितली असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. असंही कानावर येत आहे सलीलजी की आपण शरद पवारांच्या सभा मागत आहात, शरद पवार प्रचाराला आलेच पाहिजे तसा आग्रह धरता आहात. असं का घडतंय की तुम्हाला विदर्भातल्या प्रचारासाठी पवार हवेतच? नाही, आता तुम्ही हा प्रश्न विचारायचा काही कारण नाही. निश्चित रूपाने सन्मान्य शरद पवार साहेब आहेत ते ठिकाणी जेव्हा प्रचार सभा किंवा दौरा काढतात
मागील वर्षी पण मागील पंचवार्षिकीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सन्माननीय शरद पवार साहेब स्वतः आले होते या ठिकाणी. जेव्हा त्यांचा विदर्भाचा दौरा राहील तर मला वाटतं गोंदियाच्या टोकापासून, जसे गोंदियाची आमची तिरोड्याची सीट आहे, मग आमची तुमसरची सीट आहे, मग नागपूर शहरामध्ये आमची एक सीट आहे, हिंगण्यामध्ये आमची सीट आहे, काटोलमध्ये आमची सीट आहे, इथून लागून अमरावती जिल्ह्यातील बोरुडला आमची सीट आहे, आर्वीला आमची सीट आहे, हिंगणघाटला आमची सीट आहे. या ठिकाणी सन्माननीय शरद पवार साहेब निश्चित रूपाने पोहोचायचा प्रयत्न करतीलच. आणि मी पक्षाच्या संघटनेचा पक्ष संघटनेचा एक व्यक्ती म्हणून मी पण पूर्ण प्रयत्न करेल की सन्माननीय शरद पवार साहेबांचा प्रचार किंवा त्यांचा आशीर्वाद या सगळ्या उमेदवारांना भेटले पाहिजे, जेणेकरून त्यांना सुद्धा मोठ्या मताने निवडून येताना चांगलं होईल. ह्या एका मुद्द्याच्या अनुषंगानं मला चर्चा थोडीशी पुढे न्यायची आहे आणि तुम्ही असं सांगताय की प्रचारामध्ये पवारसाहेब येतील त्यावेळेला त्या अनुषंगानं त्यांचा प्रभाव पडेल. पण समजा इतकं सगळं घडून सुद्धा तुमची सत्ता नाही आली आणि महायुतीची सत्ता आली, तर तुम्हाला असं वाटतं की अनिल देशमुखांना त्रास दिला जाईल? तुम्हाला एक गोष्ट मी निश्चित रूपाने सांगतो, येणाऱ्या दिवसामध्ये मी पण महाराष्ट्र प्रदेशचा पदाधिकारी राहिलोय. लोकसभेनंतर मी विविध जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी जाऊन प्रचार केलाय. मी जनतेसोबत राहणार आहे, जनतेसोबत कनेक्टेड असणार आहे. गावगाड्याच्या सगळ्यांसोबत त्या ठिकाणी माझे उत्तम संबंध सगळीकडे आहे. त्या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला 100% सांगतो की येणाऱ्या दिवसामध्ये महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. सन्माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात असेल, उद्धव साहेबांच्या असेल, राहुल गांधीजींच्या मार्गदर्शनात असेल, हे सगळ्या प्रमुख आम आदमी पार्टीचे सन्माननीय अरविंद केजरीवाल साहेब असतील, या सगळ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सत्ता बसल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. कारण की आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात तीव्र नाराजी भारतीय जनता पक्षाबद्दल आहे. मग ते आमच्या शेतकरी बांधवाची असेल, ज्यांच्या तोंडावर पानं पुसायचं काम त्या लोकांनी केलं, किंवा त्या ठिकाणी तरुण बेरोजगार असतील, हे उघड्या डोळ्याने पाहून राहिले की आपले प्रकल्प इथून गुजरातला चालले. हे उघड्या डोळ्याने ते लोक त्या ठिकाणी पाहून राहिले. याच्या पश्चात आमचे कर्मचारी आहे, कर्मचाऱ्यांचे काय हाल अपेष्टा या लोकांनी केलंय, कशा पद्धतीची वागणूक यांना त्या ठिकाणी भेटून राहिली, हे त्या ठिकाणी पाहून राहिले. आमचा कर्मचारी असतील, आमचा तरुण बेरोजगार असेल, आमचा युवक असेल, आमचा त्या ठिकाणी शेतकरी बांधव असेल, किंवा महिलांना सुद्धा समजून आलाय की लाडकी बहिणीच्या नावावर जे 1500 रुपये द्यायचा ते प्रयत्न करून राहिले. एकीकडे स्टॅम्प पेपर 100 रुपयाचा होता, त्याला 500 केलं. इंधन त्या ठिकाणी किती रुपयाचं होतं, आज कुठपर्यंत त्या ठिकाणी केलं. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये महागाई त्या लोकांनी वाढवली आहे. आणि अशा पद्धतीचं उत्तर येणाऱ्या दिवसामध्ये आमची महिला, आमची लाडकी बहीण पण या भारतीय जनता पक्षाच्या सत्तेला, महायुतीला दिल्याशिवाय राहणार नाही. सलीलजी, आपल्याला विश्वास आहे की मवियाची सत्ता येते आहे, पण मवियामध्ये आत्ताच्या घडीला तरी मुख्यमंत्री कोण होणार याच्या निमित्तानं वाद होताना दिसतो आहे. मुख्यमंत्री खरं तर नंतर ठरवू, संख्याबळाच्या आधारावर ठरवू, अशा प्रकारची वेगळी वेगळी वक्तव्य होत आहेत. ही सगळी वक्तव्य तुमच्या समोर आहेत. तुम्ही एक अत्यंत जबाबदार प्रतिनिधी या नात्यानं चर्चेत आहात, उमेदवार म्हणून आहात. मनापासून एका प्रश्नाचं अत्यंत खरं उत्तर द्या. तुम्हाला मुख्यमंत्री झालेला कोण आवडेल? कोण व्यक्ती तुम्हाला मुख्यमंत्रीपदी बसलेली बघायला आवडेल? सुप्रिया सुळे की नाना पटोले? या ठिकाणी मी आपल्याला सांगतो, महाविकास आघाडीचीच सत्ता येणार आहे. आणि महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांमध्ये, वरच्या नेत्यांमध्ये चांगल्या पद्धतीचा समन्वय आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये मुख्यमंत्री पदाचा जो कोणी चेहरा असेल, आता तुम्ही मला विचारलं तर मी नक्कीच राष्ट्रवादीचं नाव घेईल, कारण की मी त्या पक्षाचा आहे, मी त्या पक्षाचा घटक आहे, मी त्या पक्षाचा सदस्य आहे. तर मला तर निश्चित रूपाने वाटेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राहायला पाहिजे. तुम्ही माझ्या कुठल्या शिवसेनेच्या मित्राला विचारलं तर त्याला त्याची मनापासून इच्छा राहील की त्यांचा पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. तुम्ही माझ्या काँग्रेसच्या मित्र पक्षाला विचारलं तर त्याला मित्राला विचारलं तर तो म्हणेल की काँग्रेस झालं पाहिजे. जेणे त्यांनी आपल्या पक्षाचा माणूस त्या ठिकाणी मोठ्या खुर्चीवर, सर्वोच्च खुर्चीवर बसणं हे कोणाला आनंदाचाच वाटेल. पण एक गोष्ट सांगतो तुम्हाला, हा चांगल्या पद्धतीचा समन्वय आमच्या सगळ्या नेत्यांमध्ये आहे. सगळ्यांच्या नेत्यांच्या समन्वयानंतर निश्चित रूपाने जो काही त्याच्यामधले फॉर्म्युला निघतो, जो काही त्याच्यामधलं तडजोड, जे काही त्याच्यामधले कन्क्लुजन निघतो, त्याच्या मागे सगळे लोक त्या ठिकाणी असतील. आणि येणाऱ्या दिवसामध्ये महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री, चांगला मुख्यमंत्री, जो शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल, जो तरुण बेरोजगारांच्या हिताचे निर्णय घेईल, जो महिलांच्या सुरक्षेचे निर्णय घेईल, आणि या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल, या सगळ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच असेल, हे त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो. आपल्याला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल असा ठाम विश्वास आहे. आणि जोडीला आपण हे म्हणताय की मुख्यमंत्री जर होणार असेल तर तो राष्ट्रवादीचाही व्हावा, ही तुमची वैयक्तिक भावना आहे. मग मला आणखीन एका प्रश्नाचं उत्तर द्या की
राष्ट्रवादीचा जर म्हणजे पवारांच्या राष्ट्रवादीचा जर मुख्यमंत्री व्हायचा असेल तर तो कोण असावा? सुप्रिया सुळे की जयंत पाटील? मी आपल्याला सांगतो, मी एक छोटा कार्यकर्ता आहे आणि मला या गोष्टीत आनंद आहे की माझ्यासारख्या छोट्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून मी काम करून राहिलो, मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली. या बाबतीत मला आनंद आहे. आता मुख्यमंत्री कोण राहील राष्ट्रवादीचा हे आता त्या ठिकाणी मी सांगण्याच्या लायक नाहीये. निश्चित रूपाने आमचे नेते सन्माननीय शरद पवार साहेब असतील किंवा अन्य जे नेते असतील ते याच्यावर योग्य ते निर्णय घेतील. ठीक आहे. सलील देशमुख, आपण निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये वेळात वेळ काढून आम्हाला उपलब्ध झालात, आमच्या प्रश्नांची सगळी उत्तरं दिली, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. या चर्चेमध्ये आपण जी मतं नोंदवलेली आहेत ती मतं आम्ही नोंदवून घेतलेली आहेत आणि त्याचा पाठपुरावा आपण करू. लगेचच या निमित्तानं आपण भेटत राहू. तुर्तास आपण वेळ दिलात त्याबद्दल आभार. विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.